सरिता, सरिता असं वेडेपणा करू नकोस. माझं म्हणणं तरी ऐकून घे ना सरिता तू. सरिता प्लीज. हात लावू नका माझ्या अंगाला. सरिता, ज्या माणसाला मी देवासारखं समजत होते तो शी. सरिता कसं पटवून देऊ मी तुला? तू माझं म्हणणं तरी ऐकून घे ना सरिता प्लीज. मी नाही सहन होत मला हे सगळं. नाही सहन होत. नाही सहन होत हे सगळं. सरिता, सरिता माझं म्हणणं तरी ऐकून. काय झालं डॉक्टर? डॉक्टर सरिता बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना डॉक्टर? ऍक्च्युली सागर, काय झालं सांगा ना डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेशन सागर, सरिता इज कॅरिंग. काय? रिअली? ओ माय गॉड. अरे म्हणजे मी बाप होणार? डॉक्टर खरंच तुम्ही गुड न्यूज दिली मला. हो डॉक्टर, ही न्यूज मी सरिताला देऊन येतो प्लीज. थँक्यू डॉक्टर. एक मिनिट सागर, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नॉट टू वरी सागर. हाँ. मुझे सरिता की मानसिक स्थिति कुछ ठीक नहीं लगती है. कोई टेंशन है शायद? नाही डॉक्टर, सगळे टेन्शन आता दूर होतील. सरिताला जेव्हा कळेल ना ती आई होणार आहे बस. थँक्यू डॉक्टर, तुम्ही गुड न्यूज दिल्याबद्दल. आई कैन अंडरस्टैंड योर फीलिंग्स. सागर, एक बात का ख्याल रखना, सरिता को किसी किस्म का मेंटल प्रेशर नहीं होना चाहिए. इट कैन बी हार्मफुल. रिलैक्स. मैंने उसको दवाई तो दे दी है, बट यू हैव टू टेक केयर ऑफ हर. आई टेक केयर. एक्सक्यूज मी सागर, मुझे किसी जरूरी अपॉइंटमेंट के लिए जाना है. Yeah. कभी फुर्सत से इस बारे में बैठ के बात करें. आइए ना डॉक्टर. अरे कम ऑन सागर, गो एंड टेल दिस गुड न्यूज टू सरिता. या दैट्स राइट. ओके डॉक्टर. लई बकल पैसा आला. ऊपर वाला देता है तो चप्पल फाड़ के, चप्पल फाड़ के नहीं घर तोड़ के देता है. ये बाई आता माझ्याकडे येऊ नको हा. दिसला पाहिजे का? आता बाई माझी तुझी गरज संपली. शेवटचा दिवस आहे तुझा. त्याचं काय कडकेल की नाही की तुझी गरज भासते. आता माझ्याकडे बक्कळ पैसा आला. लई श्रीमंत झालोय म्या. बाय बाय. शेंड ऑफ, शेंड ऑफ. तुझा शेंड ऑफ करणार आता मी. शेंड ऑफ करणार तुझा. तुला तुला बुच मारणार आणि बाय बाय करणार. बाय बाय. नाही 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 नाही. चला बाय बाय. बघ बघ किती पैसे मिळाले आपल्याला. आता काय मी काळजी करायचं कारण नाही. कुठून कुठून आणलेस हे पैसे? लॉटरी लागली का चोरी केलीस? मला माझ्या घरात सुखाने जगू पण देणार नाहीयेस का तू? हजारबा सांगितलं तुला. दमादमानं प्रश्न विचारायचे, एकेका प्रश्नाचं उत्तर देणार. चोरी नाही केली. लॉटरी लागली मला. लॉटरीच लागली. आणि हे घर तुझं कुठलं आहे हे घर? म्हणजे एका मोठ्या बिल्डरला यो बंगला इकला, फुकून टाकला. त्याचेच आहे ते पैसे ऍडव्हान्स. तू एक घर विकलास? तुझा अधिकारच काय होता या घरावर? गप्प बस.
जेव्हा तो आपलं नरड काढून अधिकार काय 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 मंगळसूत्र आहे ना कोणाच्या नावाने घातलं माझ्या नावाने का याराच्या नावाने मायला हे काय आहे? टिकली कुणाला आहे कोणाच्या नावाने लावली काय याच्यावर बघ 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 ईश्वरनाथ लिहिलंय की नाही चिकटवली की नाही मायला अधिकार अधिकार करून दाखवतो थांब तुला दाखवतो अधिकार तुला अधिकारच दाखवतो मी हं? त्या मायला तुझ्या मला अधिकार शिकवते काय ग ही म्हातारी हिचा बंगला आता जमीनदोस्त होणार काय काम नाही तिचं जाऊन दे तिकडे आता कुंभमेळ्याला आता तुझा फोटो लागणार इथं प्रतीक प्रतीक बेटा कसा आहेस तू आणि आणि तुला इथं कोणी आणलं अंकल हे काय वर्षा सागर तू तू इथं वर्षा मला सगळं कळलंय प्रतीक तू मी तुला आधी सांगून ठेवलं होतं ना की कुणालाही कोणालाही वर्षा त्यांनी मला सांगितलंय शेवट प्रतीक माझा सागर प्लीज प्लीज सागर यादीच तुला सांगून ठेवले तरी पण तू का सातत तू तू इथून निघून जा वर्षा वर्षा आता तरी माझा आई हा मूर्खपणा सोड आजपर्यंत न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतेस तू आणि आता परत का वर्षा का कशासाठी करतेस तू हे सगळं माझं एक वर्ष तू मला तुझं काही एक ऐकायचं नाही उलट तूच माझं एक मला समजून घे तुमच्या दोघांच्या आयुष्यात मला वितुष्ट नाही आणायचंय सागर अरे ताईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं सागर प्लीज शब्दांचे खेळ नकोत हा गुंता सोडवायला जाशील आणि भलताच गुंतात अडकशील मला माझं नशीब भोगू दे नाही वर्षा नाही मी तुझं आता काही एक ऐकणार नाहीये मला प्रतीकने सगळं काही सांगितलंय वर्षा मी तुझ्यासाठी चांगला वकील केलाय आता तू विनाकारण शिक्षा नाही भोगायचीस
मी तुझ्यासाठी वकीलपत्र आणले, त्यावर सही कर. नाही सागर, तू निघून जा इथून. वर्ष जर माझं ऐकून घे तू, निदान माझ्यासाठी तरी. तुमच्याबद्दल विचार करण्याचा अधिकार मी केव्हाच गमावलाय. वर्षा, तुला तुला प्रतीकची शपथ, निदान निदान त्याच्या तरी भवितव्याचा विचार कर. ठीक आहे, मी सही करते, पण माझी एक अट आहे. मान्य आहे मला तुझी अट. सही कर.